अगणित गुणगण अशरण शरणद विदलित सुररिपुजाल अगणित गुणगण अशरण शरणद विदलित सुररिपुजाल विदलित सुररिपुजाल। भागवत संहिता वाचनामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपला रोज इथे वाक्यज्ञ सुरू आहे आणि या वाक्यज्ञात आपण सहभागी होतात, आपलं मनापासून खूप खूप स्वागत। गजर आणि ध्यान श्लोकाला मी सुरुवात करते। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। कस्तूरी तिलकौललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणं सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञान विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे। राधाधर मधुरसिक रजनीकर कुल तिलक मुरली गान विनोद वेद स्तुत भूपाद बर्हीन बर्हा पीड नट नाटक फणि क्रीड वारिज भूषाभरण राजीव रुक्मिणी रमण जलरूह दल निभनेत्र
जगदारंभक सूत्र नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपला तृतीय स्कंध सुरू आहे आणि तृतीय स्कंधातला आज आपण 32वा अध्याय पाहणार आहोत। 32वा अध्याय सुद्धा कपिल मुनी आणि देवहूती यांचा संवाद आहे। कालही आपण पाहिलं कपिल मुनी आणि देवहूतींचा संवाद आणि त्यात कपिल मुनींनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की कोणते नियम पाळले पाहिजेत, काय केलं पाहिजे, भगवंतांकडे कसं आकृष्ट झालं पाहिजे, इतर माया मोहामध्ये कसं आपण सापडता कामा नये, कोणत्या कोणत्या गोष्टीत आपण आसक्त होतो ती आसक्ती कशी सोडून दिली पाहिजे आणि स्थूल शरीर हे म्हणजेच देह हा नाशवंत आहे आणि आत्मस्वरूपाला आपण ओळखलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला सांगितलंय। आणि आज ते आईला काय म्हणतायत ते आपण बघूया। अथ 32 कपिल उवाच अथ यो गृहमेधीयान् धर्मानेवावसन् गृहे काममर्थञ्च धर्मान् स्वान् दोग्धि भूयः पिपर्तितान् स चापि भगवद्धर्मात् काममूढः पराङ्मुखः यजते क्रतुभिर्देवान् पितॄंश्च श्रद्धयान्वितः। श्री कपिल म्हणतायत आईला, हे माते, जो पुरुष घरातच राहून सकाम भावनेने गृहस्थ धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ आणि काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करत राहतो, तो निरनिराळ्या कामनांनी मोहित झाल्या कारणाने भगवत धर्मापासून विन्मुख होतो। आणि भगवत धर्मापासून विन्मुख म्हणजेच भगवंतांपासून विन्मुख होतो आणि श्रद्धेने यज्ञानी देव पितर यांची आराधना करत राहतो। गृहस्थाश्रमामध्ये देव आणि पितर यांची आराधना करायला हरकत काही नाही, पण ती सकाम असता कामा नये। सकाम आराधना असेल तर आपल्याला भगवंतांपर्यंत पोचता येत नाही। निष्काम भावनेने कोणतीही इच्छा न ठेवता संकल्प करायचा आहे, पण श्रीकृष्ण प्रीत्यर्थ किंवा गणपती प्रीत्यर्थ, देवी प्रीत्यर्थ, जे काय तुमचं उपास्य दैवत असेल त्याच्या प्रीत्यर्थ करायचं आहे। मला धनधान्य मिळावं, ऐश्वर्य मिळावं, पुत्र संपत्ती मिळावी म्हणून अशा प्रकारच्या वासनायुक्त कामना असता कामा नयेत। वैषयिक वासना असलेल्या वैषयिक कामना असू नयेत। म्हणून सकाम जरी भावनेने गृहस्थ धर्माचे पालन केले तरी भगवंतांपासून आपण विन्मुख होऊ शकतो। म्हणून निष्काम धर्माचं पालन, निष्कामपणे गृहस्थांनी सुद्धा धर्माचं पालन केलं पाहिजे, असंच जणू काही कपिल मुनी आपल्याला सांगताहेत। पुढे बघा, तच्छ्रद्धया क्रांतमती पितृदेव व्रत पुमान् गत्वा चांद्रमसल्लोकं सोमपः पुनरेष्यति यदा चाहिन्द्रशय्यायां शेतेनन्तासनो हरिः तदा लोकालयं यान्ति तयेते गृहमेधिनाम्। त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडीत राहते, म्हणजे सकाम भावनेनी जो गृहस्थ धर्म पालन करतो त्या गृहस्थाची बुद्धी श्रद्धेशी निगडीत राहते। देव आणि पितर हेच त्याचे उपास्य होत, म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो आणि पुन्हा क्षीण झाल्यावर या लोकात परत येतो।
सकाम भावनेने पूजा अर्चा केल्यानंतर त्याचं फळ म्हणून मृत्यूनंतर त्याला चंद्र लोकात तो जातो आणि क्षीण झाल्यावर त्याचं पुण्याचं फळ संपल्यानंतर तो पुन्हा भूलोकावर परत येतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी प्रलय काळात शेषशाही भगवान शेषशय्येवर शयन करतात त्यावेळी गृहस्थाश्रमातील सकाम लोकांना प्राप्त होणारे हे सर्व लोकही लयाला जातात. सकाम भावनेने तुम्ही पूजा अर्चा केलेली असेल, उपासना केलेली असेल, अनुष्ठान केलेलं असेल तर त्याचं फळ मिळतं. पण प्रलय काळाच्या वेळेला सगळे लोक लय होतात. त्यामुळे सकाम भावनेने करणारे त्या लोकात चांद्र लोकात गेले तरी तो लोक लय होतो. त्यामुळे ते तिथे राहत नाहीत. वैकुंठ धामात जर तुम्ही गेलात, भगवंतांच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्ही लयाला जात नाही. भगवंतांच्या बरोबर पुन्हा नवीन युगामध्ये तुमचं अवतरण होतं किंवा तुम्हाला जन्म प्राप्त होतो. तर पुढे बघा ते काय म्हणतात, ये स्वधर्मान्न दुह्यन्ति धीरा कामार्थ हेतवे निस्संगान्यस्त कर्माण प्रशांता शुद्ध चेतसः निवृत्ती धर्म निरता निर्ममा निरहंकृताः स्वधर्माख्येन सत्वेन परिशुद्धेन चेतसा. जे विवेकी लोक असतात, जे विवेकी मनुष्य आहेत, आपल्या धर्माचा अर्थ आणि भोगासाठी उपयोग करत नाहीत. आपली साधना काहीतरी मिळावं म्हणून करत नाहीत किंवा अर्थ आणि पैसा किंवा भोगाची इतर साधनं मिळावीत म्हणून त्याचा उपयोग त्या साधन उपासनेचा केला जात नाही. तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच त्याचं पालन केलं जातं. म्हणजेच भगवंतां प्रित्यर्थ ती पूजा अर्चा केली तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात. नाहीतर ते अनासक्त, प्रशांत, शुद्ध चित्त, निवृत्ती धर्म परायण, ममता रहित आणि अहंकार शून्य पुरुष स्वधर्म पालन रूप सत्व गुणामुळे पूर्णपणे शुद्ध चित्त होतात. काम वासना सोडून, कर्मफळाची आशा सोडून ज्या वेळेला यज्ञ, याग, पूजा अर्चा, उपासना, अनुष्ठान केलं जातं त्यावेळेला तो गृहस्थाश्रमी हे सगळं करतात असं धरून चाललेले आहेत. त्यामुळे तो गृहस्थ पूर्णपणे शुद्ध चित्त होतो. कारण त्यांनी आपल्या अहंकार शून्य असं स्वधर्माचं पालन केलेलं आहे. मी करतो हा भाव तिथे नाही. नाहं करता हरिही करता, हरिही करता ही केवलम. या पूर्णपणे ह्या श्रद्धेने, ह्या भावनेने ते काम केल्यामुळे, कुठल्याही फळाची आशा न धरल्यामुळे तो गृहस्थ शुद्ध चित्त होतो. 7व्या श्लोकाकडे आपण वळतोय. 32व्या अध्यायातल्या सूर्यद्वारेण ते यान्ति पुरुषं विश्वतो मुखम परावरेशं प्रकृती मस्योत्पत्त्यंत भावनम द्विपरार्धावसानेय प्रलयो ब्रह्मणस्तुते तावदध्यासते लोकम परस्य परचिंतकाः. ते शेवटी ते गृहस्थ म्हणजे जे अशा कर्मफलाचा त्याग करून निष्काम भावाने स्वधर्माचं पालन करत जे माझी उपासना करतात ते शुद्ध चित्त होतात. आणि नंतर ते शेवटी सूर्य मार्गाने, त्याला अर्ची मार्ग किंवा देवयान मार्ग असं सुद्धा म्हटलेलं आहे, सर्वव्यापी कार्यकारण रूप जगाचा नियंता, संसाराचे उपादान कारण आणि त्याची उत्पत्ती, पालन व संहार करणाऱ्या पूर्ण पुरुषालाच प्राप्त होतात. ज्या वेळेला भगवद्गीतेमध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन असे 2 भाग सांगितलेत आणि हे पण सांगितलंय की कोणाकोणाला कशी गती प्राप्त होते. दिवसा गेल्यानंतर कोण कुठे जातं, उत्तरायणात गेल्यावर कुठे जातं, तिथे सुद्धा हेच सांगितलेलं आहे की दिवसा जर माणसाचा उत्तरायण काळामध्ये दिवसा जर माणसाचा मृत्यू आला तर त्याला पूर्ण पुरुषाला तो प्राप्त होतो किंवा त्याला उत्तम लोक किंवा उत्तम गती प्राप्त होते असं त्यांनी तिथे सुद्धा म्हटलेलं आहे. जे लोक परमात्म दृष्टीने हिरण्यगर्भाची म्हणजे सूर्याची उपासना करतात ते 2 परार्धानी होणाऱ्या ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत त्याच्या सत्य लोकात राहतात. म्हणजे सत्य लोकात सुद्धा जे निष्काम भावनेने पूजा अर्चा करतात त्यांचा प्रवेश
होऊ शकतो किंवा ते तिथे राहतात. पुढे बघा काय म्हणतायत ते. क्ष्मांभो नलानील वियन्मन इंद्रियार्थ भूतादिभिः परिवृतं प्रतिसंजिहीर्षुः अव्याकृतं विशति अर्हि गुणत्रयात्मा कालं पराख्यमनुभूय परस्वयंभूः एवं परेत्य भगवन्तमनुप्रविष्टा ये योगिनो जितमरुन्मनसो विरागाः तेनैव साकममृतं पुरुषं पुराणं ब्रह्म प्रधानमुपयान्त्यगताभिमानाः. ज्यावेळी देवतांपेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मदेव आपल्या 2 परार्धकालापर्यंत अधिकार भोगून पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, इंद्रिय त्यांचे विषय आणि अहंकारादी सहित संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेने त्रिगुणात्मक प्रकृती बरोबर एकरूप होऊन निर्विशेष परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो, त्यावेळी प्राण आणि मन यांनी जिंकलेले ते विरक्त योगी जन सुद्धा देहाचा त्याग करून त्या भगवान ब्रह्मदेवातच प्रवेश करतात. म्हणजे जे अशा प्रकारे निष्काम साधना करून ममत्व रहित, आसक्ती रहित, अहंकार शून्य अशा पद्धतीने साधना ज्यांनी केलेली असते, जे हिरण्यगर्भाची उपासना करतात ते सत्यलोकात राहतात आणि त्यामुळे ते श्रेष्ठ ब्रह्मदेव असलेल्या अशा त्या देहाचा त्याग करून ब्रह्मदेवांच्यात विलीन होतात. कारण ब्रह्मदेव भगवंतांच्यात विलीन होतात आणि योगीजन ब्रह्मदेवांच्यात विलीन होऊन पर्यायाने ते भगवंतांच्यातच विलीन होतात. आणि कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक राहिलेला नसतो. मी करतो हा भाव जिथे संपतो तिथे कुठल्याही फळाची आसक्ती राहत नाही. त्यामुळे फळाचं कर्माचं फळ बंधनकारक होत नाही. बघूया पुढे ते आईला काय म्हणतायत ते. अथतं सर्वभूतानां हृत्पद्मेषु कृतालयं श्रुतानुभावं शरणं व्रज भावेन भामिनी आद्य स्थिर चरणाय यो वेद गर्भः सहर्षिभिः योगैश्वरिः कुमाराद्यैः सिद्धैर्योग प्रवर्तकैः भेददृष्ट्याभिमानेन निस्संगेनापि कर्मणा कर्तृत्वात् सगुणं ब्रह्म पुरुषं पुरुषर्षभं ससंसृत्य पुनः काले कालेनेश्वरमूर्तिना जाते गुणं व्यतिकरे यथा पूर्वं प्रजायते ऐश्वर्यं पारमेष्ठ्यं च तेऽपि धर्मविनिर्मितं निषेव्य पुनरायान्ति गुणव्यतिकरे सती. कपिल मुनी आईला म्हणतायत, हे माते, आता तू सुद्धा अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदय कमलात असणाऱ्या त्या श्रीहरींच्याच चरणांना शरण जा. तू सुद्धा माझ्याकडून त्यांचा प्रभाव ऐकला आहेसच. भगवंतांचा प्रभाव काय आहे हे मी तुला आतापर्यंत वर्णन करून सांगितलेलं आहे, ते तू ऐकलंयस. त्यामुळे तू आता भगवंतांना अनन्य शरण हो. जणू काही कपिल मुनी आईच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत की तुम्हालाही मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने साधना करायला पाहिजे, तुमचा अहंभाव कसा टाकायला पाहिजे आणि कामनाची इच्छा न करता साधना, उपासना, पूजा, अर्चा, अनुष्ठान केलं पाहिजे. तर तुम्ही अशा पद्धतीने केलं, भगवंतांना अनन्य शरण आलात तर तुमचंही भलंच होईल. वेदांचे अंतरंग जाणणारे सर्व स्थावर जंगम प्राण्यांचे आदिकारण ब्रह्मदेव सुद्धा, आदि ऋषी, मरीची आदि ऋषी, योगेश्वर, सनकादिक तसेच योग प्रवर्तक सिद्धांसहित निष्काम कर्मांमुळे आदि पुरुष, पुरुष श्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होऊन सुद्धा भेद दृष्टी आणि कर्तृत्वाभिमान यामुळे भगवत इच्छेने जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची वेळ येते तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा पूर्ववत प्रकट होतात. आता आपण विश्वाची उत्पत्ती कशी होते ते बघितलं. पुरुषाला इच्छा होते एकोहम बहुश्यामची,
आणि प्रकृतीच्या माध्यमातून म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण म्हणजे सत्व रज तम ह्या गुणांच्या अधिष्ठानाने म्हणजे अष्टधा प्रकृती हिला म्हटलं जातं. ही अष्टधा प्रकृती हिच्या सान्निध्यात येऊन पुरुष आणि प्रकृती हे दोघं मिळून सृष्टी निर्माण करतात किंवा यांच्यामुळे विश्व निर्माण होतं. आणि पुन्हा ते सगळे जे लयाला गेलेले असतात, प्रलयाच्या वेळेला भगवंतांच्यात विलीन झालेले असतात, ते सगळे पुन्हा एकदा प्रकट होतात. अशा प्रकारे पूर्वोक्त ऋषी सुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचे ऐश्वर्य उपभोगून भगवत इच्छेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा या लोकात जन्म घेतात. त्यांच्या कर्मावरती ते अवलंबून असतं की या लोकात जन्म मिळायचा की नाही मिळायचा. या लोकात जन्म कशामुळे त्यांना मिळतो, तर ते भगवंतांच्याशी अनन्य शरण झालेले असतात, अहमभाव टाकून दिलेला असतो. त्यामुळे प्रलय काळपर्यंत ब्रह्मदेवांच्या मार्फत भगवत लोकात राहतात आणि नंतर पुन्हा एकदा विश्वोत्पत्तीच्या वेळेला ते पुन्हा जन्मात घेतात किंवा त्यांचं अवतरण होतं. पुढे बघा 16वा आणि 17वा श्लोक काय आहे. ये विहासक्त मनस कर्मसु श्रद्धयान्विताः कुर्वन्त्य प्रतिषिद्धानि नित्यान्यपि च कृत्स्नशः रजसा कुण्ठ मनसः कामात्मानो जितेन्द्रियाः पितॄन् यजन्त्यनुदिनं गृहेष्व विरताशयाः. जे या लोकात कर्मामध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदात सांगितलेल्या काम्य आणि नित्य कर्मांचे सांगोपांग अनुष्ठान करतात. रजोगुणामुळे ज्यांची बुद्धी विवेकाविषयी कुंठित होते, ज्यांच्या हृदयामध्ये कामना असतात आणि इंद्रिये ज्यांच्या स्वाधीन नसतात, ते आपल्या घरातच आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात. गृहस्थाश्रमामध्ये जरी वेदात सांगितलेलं असलं तरी वेदातील कर्म करताना आसक्त राहून श्रद्धेने करतात, पण तिथे आसक्ती आहे किंवा रजोगुणामुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते, योग्य विचार ते करू शकत नाही. रजोगुण हा कार्य करवून घेणारा आहे, पण कामना ठेवून कार्य करणारा आहे, फळाची अपेक्षा करणारा आहे. आणि इंद्रियांवर जर विजय मिळवलेला नसेल, इंद्रियांचं जर दमन केलेलं नसेल, म्हणजेच इंद्रिय ज्यांच्या स्वाधीन नसतात, ते पितरांची पूजा करतात. त्रैवर्गिकास्ते पुरुषा विमुखा हरिमेधसः कथायां कथनीयोरु विक्रमस्य मधुद्विषः नूनं दैवेन विहता ये चाच्युत कथा सुधां हित्वा शृण्वन्त्य सद्गाथा पुरीशमिव विंभुजः. हे लोक जे आहेत कामना असणारे किंवा इंद्रियांच्या अधीन असलेले, हे लोक धर्म अर्थ आणि काम यांच्यामध्ये आसक्त असतात. म्हणून ज्यांचा महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहे, त्या भवभयहारी श्री मधुसूदन भगवंतांच्या कथांविषयी ते विन्मुख असतात. जिथे कामना असतात तिथे भगवंतांना ते विन्मुख होतात. भगवंतांच्या सन्मुख त्यांना येता येत नाही, कारण त्यांच्या कामना त्यांना त्यापासून बंधनकारक ठरतात, अडवतात. विष्ठा खाणारी कुत्री डुकरे इत्यादी जशी विष्ठेचीच अपेक्षा करतात, त्याप्रमाणे जो मनुष्य भगवत कथामृत सोडून निंदनीय विषय वार्ताच ऐकतात, ते निश्चितच दुर्दैवी हो. कोण भांडतय, कोण कसं वागलं, कोण कुठे गेलं, कोण कुठून आलं, ह्याच्याविषयीच जे चिंतन करतात, भगवंतांच्या विषयी चिंतन करत नाहीत, भगवत कथामृताचं रसपान करत नाहीत, असे जे दुर्दैवी असे जे लोक असतात, ते निंदनीय विषय वार्ता ऐकतात आणि भगवंतांपासून विन्मुख होतात. भगवत लोकात त्या लोकांना त्यांना जाता येत नाही किंवा भगवंतांना ते प्रिय होत नाही, कारण एक तर कामना ठेवून ते करतात, निंदनीय काम करतात, दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये आसक्त होतात आणि स्वतःचा स्वार्थ, ज्याच्यात स्वार्थ आहे ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप ओळखणं आणि भगवंतांच्याशी आपण जोडलं जाणं,
कुठल्याही नात्याने असेल किंवा साधनेनी असेल, अनुष्ठानाने असेल, भगवंतांच्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे. आणि ते प्रत्येक वेळेला आपण नामस्मरण केलं पाहिजे, जप केला पाहिजे असंच म्हणायचं कारण नाही. मनामध्ये सुद्धा आपण भगवंतांचं स्मरण होतो. दासबोधात तर श्री समर्थ म्हणतात की आपला प्रत्येक वेळेला श्वासोश्वास होतो 21,600 वेळा वगैरे असं काहीतरी त्यांनी म्हटलेलं आहे की इतक्या वेळा आपला श्वासोश्वास होतो दिवसाकाठी 24 तासामध्ये. आणि त्या वेळेला जर तुम्ही श्वासावर लक्ष नेहमी उठता बसता काम करताना खाताना पिताना जर तुम्हाला श्वासावर लक्ष ठेवता आलं, काम फक्त हेच करायचं की आपण आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं. श्वासावर लक्ष ठेवताना होतं काय, श्वास घेताना सो आणि सोडताना हम, म्हणजे श्वासाबरोबर सो, उच्छ्वासाबरोबर हम किंवा घेताना रा आणि सोडताना म, असं जरी तुम्ही धरलं तरी सुद्धा ते जे अग्नितत्व आहे त्यामुळे तुमचा, म्हणजे हे तोंडाने उच्चारायचं नाहीये, वाणीने उच्चारायचं नाहीये, मुखाने म्हणायचं नाहीये, कुठल्याही वाणीशी याचा संबंध नाहीये, फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून सोहम सोहम हा जो नाद होत असतो तो सातत्याने ऐकला तरी सुद्धा याला अजपा जप म्हटलं जातं. म्हणून कबीर म्हणतात की राम करे हमारा जप हम बैठे आराम. ते आराम बसतात म्हणजे काय करतात, ते त्यांच्या श्वासावर सातत्याने लक्ष ठेवतात. ध्यानाला बसा म्हणून आपल्याला सांगितलं जातं, म्हणजे काय केलं जातं तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास कसा घेताय कसा सोडताय याच्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे आपण श्वास घेताना बघायचंय, श्वास सोडताना बघायचंय असं नाही, तर तो श्वास घेताना जो सो होतो तो ऐकायचा आहे, श्वास सोडताना जो हम होतो तो ऐकायचा आहे. आणि असं प्रत्येक श्वासाला सोहम 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 ऐकायची सवय आपण जर आपल्याला लावून घेतली, उठता बसता झोपता खाता पिता, तर तो अजपा जप होईल. म्हणजे आपल्याला स्मरण भगवंतांचं आपोआप काही न करता होईल. आणि आपल्याला निंदनीय विषय कानावर पडणारच नाहीत, ऐकायला येणार नाहीत, कुणाचे ऐकावेसे वाटणार नाहीत, कारण आम्हाला आमच्या अंतरात चालणारा तो सोहम नाद ऐकायची सवय लागेल. म्हणून अशा प्रकारे आपल्याला अजपा जप सुद्धा करता येईल, म्हणजे आपण दुर्दैवी ठरणार नाही. आणि मैत्रिणींनो, हे नक्की तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्हाला हे साध्य होईल. पुढे बघा 20व्या श्लोकात कपिल मुनी काय म्हणतायत, दक्षिणेन पथार्यम्ण पितृलोकं व्रजन्ति ते प्रजामनु प्रजायन्ते श्मशानान्तक्रिया कृतः ततस्ते क्षीण सुकृतः पुनर्लोकमिमौ सति पतन्ति विवशा देवैः सद्यो विभ्रंशितोदयाः. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूम मार्गाने पितरांचे ईश्वर असणाऱ्या आर्यमांच्या लोकात जातात आणि पुन्हा आपल्या संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात. आपण म्हणतो सुद्धा की हा आजोबा गेले तेच आपल्या नातू म्हणून जन्माला आलेत, पुत्राच्या पोटी पुन्हा एकदा वडील जन्माला आलेले आहेत, असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत सुद्धा आहे. गेलेला माणूस पुन्हा आपल्याच वंशात जन्माला येतो. केव्हा तो जन्माला येतो, ज्या वेळेला तो पितृयान किंवा धूम मार्गाने जातो त्यावेळेला. म्हणजेच काय तर सकाम भावना त्याच्याकडे राहिलेली असते, त्याचं काम पूर्ण झालेलं नसतं. वासने तो जो जीव गेलेला असतो तो वासनासहित गेलेला असतो, त्यामुळे त्या वासनांची पूर्ती करण्यासाठी तो पुन्हा परत येतो. अशा प्रकारे आपली समजूत आहे. भगवद्गीतेमध्ये याचं वर्णन अतिशय सुंदर केलंय. तुम्ही भगवद्गीता काढून ते वाचलं तरी सुद्धा तुम्हाला सहज समजेल. इथे सुद्धा त्यांनी अर्थात छानच सांगितलेलं आहे, त्यात काही वादच नाही. पुढे 21व्या श्लोकात ते म्हणतायत, हे माते, पितृलोकातील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचे पुण्य क्षीण होते तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात आणि पुन्हा त्यांना लाचार होऊन ताबडतोब याच लोकात येऊन पडावे लागते.
आणि पुन्हा जर याच लोकात येऊन पडायचं नसेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे जर करायचं नसेल, तर आम्हाला निष्काम साधना हाच एकमेव मार्ग आणि भगवंतांच्या चरणाशी अनन्य शरण होणं, की आम्हाला भगवंतांच्या शिवाय दुसरी कुठलीही गोष्ट नकोय. पैसा नको, अडका नको, बुद्धी नको, ज्ञान नको, स्वस्वरूपाची ओळख नको, हे भगवंत तू काही देऊ नकोस. भीष्माचार्यांनी म्हटलं माझ्या मरणाच्या वेळेला तू माझ्या समोर राहा. आणि भगवंतांची स्तुती करता करता इतर कुठलेही शरपंजरी पडलेले ते भीष्माचार्य, कुठलीही वेदना त्यांना होत नव्हत्या, कारण समोर त्यांच्या भगवंत उभे होते. भगवंतांच्या दृष्टीने त्यांच्या सगळ्या वेदना हरून घेतल्या होत्या आणि भगवंतांची स्तुती करता करता त्यांनी त्यांची आत्मज्योत भगवंतांच्यात विलीन त्यांना करता आली. भगवंतांनी ती त्यांच्याकडनं करून घेतली. तसं आपल्यालाही करता येऊ शकतं आणि हे अशक्य नाहीये. ते फक्त आपण भगवंतांच्याशी अनन्य शरण असलं पाहिजे. कुठल्याही कामामध्ये आपली आसक्ती असता कामा नये, कुठल्याही भोगामध्ये आसक्ती असता कामा नये आणि निरासक्तपणे सगळी कामं करून अजपा जपाचा अनुभव घेऊन सातत्याने भगवत नामामध्ये आपण राहून भगवंतांच्या पर्यंत आपण पोचू शकतो. नवे नवे भगवंत आपल्याला येऊन घेऊन जातात. आणि पुढच्या श्लोकात त्यांनी कपिल मुनींनी सांगितलंय आईला, वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यं ज्ञानय्यद ब्रह्मदर्शनम. म्हणून हे माते, ज्यांचे चरण कमल नेहमी भजन पूजन करण्यायोग्य आहे. कुणाचे चरण कमल? भगवंतांचे चरण कमल हे भजन पूजन करण्यायोग्य आहेत. त्या भगवंतांचेच तू त्यांच्या गुणांचा आश्रय करणाऱ्या भक्तीने सर्व भावाने भजन कर. भगवंतांचे गुण ज्याच्यामध्ये असतील अशी भजन तू भगवंतांच्या जवळ बसून गा, भगवंतांच्या वरच्या श्रद्धेने गा, भगवंतांना अनन्य शरण होऊन गा, भजन कर, असं कपिल मुनींनी आईला सांगितलेलं आहे. पुढे बघा ते काय म्हणतायत, यदास्य चित्तमर्थेषु समेष्वेन्द्रिय वृत्तिभिः न विगृह्णाति वैषम्यं प्रियमप्रियमित्युत सतदैवात्मनात्मानं निस्संग समदर्शनं हेयोपादेय रहित मारूढं पदमीक्षते ज्ञानमात्रं परं ब्रह्म परमात्मेश्वर पुमान् दृश्यादिभिः पृथक् भावैर् भगवानेकईयते. अगदी भगवंतांच्या गुणांचा आश्रय घेऊन भगवंतांचंच भजन कर. पुढे ते सांगतात की इंद्रियांच्या वृत्तीमुळे भगवत भक्ताचे चित्त सम राहून प्रिय अप्रिय अशा विषमतेचा अनुभव करत नाही. जेव्हा आपण भगवत भक्तीत आकंठ पुढून जातो, भगवंतांच्या मध्येच आपण गुंतून राहतो, दुसरी कुठलीही आठवण आपल्याला होत नाही, त्यावेळेला आपलं चित्त सम राहतं आणि विषमतेचा अनुभव, प्रिय अप्रिय, उष्ण सुख दुःख, उष्ण शीत अशा प्रकारच्या कुठल्याही द्वंद्वाचा अनुभव आपल्याला येत नाही. त्यामुळे तो भक्त निस्संग सर्वांमध्ये समान असणाऱ्या त्याग आणि ग्रहण याने रहित अशा ब्रह्मपदावर आपण आरूढ झाल्याचा साक्षात्कार करून घेतो. त्याला जाणवतं की आपण ब्रह्मपदावर आरूढ झालेलो आहे, आपल्याला ब्रह्मलोक प्राप्त झाला आहे हे त्याला कळतं. किंवा तो आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी त्याची अवस्था होते. तोच ज्ञान स्वरूप, तोच परब्रह्म, तोच परमात्मा, तोच ईश्वर, तुम्ही कुठल्याही नावाने त्याला म्हणा, ईश्वर म्हणा, परब्रह्म म्हणा, ज्ञानाचा सागर म्हणा, परमात्मा म्हणा, तोच एक भगवंत स्वतः जीव, शरीर, विषय, इंद्रिय इत्यादी अनेक रूपात प्रतीत होतो. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला तोच दिसतो. सर्व भूत चराचरात, सर्व भूतमात्रामध्ये आपल्याला तो एकमेव दिसतो, कारण आपण भगवंतांच्या भजनामध्ये लीन होऊन जातो. म्हणून फक्त भगवंतच आपल्याला सर्व चराचरात दिसतात, असं कपिल मुनी आईला सांगतायत. पुढे बघा 27व्या श्लोकात ते काय म्हणतायत ते. आपली मीटिंग संपत आलेली आहे. मीटिंग संपली तरी तुम्ही पुन्हा रिजॉईन करा. एतावानेव योगेन समग्रेणेह योगिनः
युज्यते भीमतो ह्यर्थो यदसंगस्तु कृष्णशः ज्ञानमेकं पराचीनैरिन्द्रियैर्ब्रह्म निर्गुणम् अवभात्यर्थरूपेण भ्रांत्या शब्दादिधर्मिणा. या संसाराविषयी आसक्तीचा संपूर्ण नाश होणे हेच योग्यांच्या सर्व प्रकारच्या योग साधनेचे एकमात्र इष्टफळ आहे. सगळ्या प्रकारची आसक्ती नाहीशी होणं, या आसक्तीपासून आपण दूर जाणं हेच योग साधनेचे एकमात्र योग्य असं फळ आहे. ब्रह्म एक आहे, ज्ञानस्वरूप आणि निर्गुण आहे, तरी सुद्धा ते बाहेर धावणाऱ्या इंद्रियांमुळे भ्रमाने शब्द इत्यादी पदार्थांच्या रूपात भासते. वास्तविक पाहता ब्रह्म एकच आहे, पण आपली इंद्रिय अंतर्मुख होत नाही, बहिर्मुख असतात. त्यामुळे डोळ्याने आपण ज्या वेळेला ब्रह्म बघायला जाऊ, दुसऱ्याला ब्रह्मस्वरूप आहे म्हणून बघू, त्यावेळेला आपल्याला त्याच्यातलं ब्रह्म दिसण्याच्या ऐवजी त्याच्यातले दुर्गुणच दिसतात. त्यामुळे अंतर्मुख आपण होणं, इंद्रियांच्यामुळे जो भ्रम होतो तो थांबवायचा असेल तर आपली सगळी इंद्रिय अंतर्मुख करायला पाहिजेत. डोळ्यांनी आत बघायला पाहिजे, कानांनी आतला आवाज ऐकायला पाहिजे, वाणीनी आतून आपण तो श्वासोश्वासाचा अजपाजप ऐकला पाहिजे किंवा आपल्याकडून अजपाजप झाला पाहिजे. तो होत असतो आपोआप, तो करावा लागत नाही. त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचंय, डोळे मिटून कसा होतोय, कान त्याच्याकडे लावून तो जप कसा होतोय हे फक्त बघायचं असतं. नाहीतर आपल्याला इंद्रियांमुळे ते सगळं पदार्थ रूपात भासतं. तर आपण जर भगवंतांना अनन्य शरण गेलो आणि भगवंतांच्या क्रममान झालो तर आपल्याला तसं दिसणार नाही. पुढे बघा 29व्या श्लोकात काय म्हणतायत ते. यथा महानहौ रूप स्त्रीवृत् पंचविधस्वराट एकादश विधस्तस्य वपुरण्डं जगद्यतः एतद्वै श्रद्धया भक्त्या योगाभ्यासेन नित्यशः समाहितात्मा निस्संगो विरक्त्या परिपश्यति इत्येतत् कथितं गुर्वी ज्ञानं तत् ब्रह्मदर्शनं येनानुबुध्यते तत्त्वं प्रकृते पुरुषस्य च. ज्याप्रमाणे एकच परब्रह्म, महत्तत्व, सात्विक, राजस आणि तामस असा 3 प्रकारचा अहंकार, पंचमहाभूते, 11 इंद्रिये या रूपाने बनलेला आहे आणि तेच स्वयंप्रकाशी जीव आहे. त्याचप्रमाणे त्या जीवाचे शरीर रूप हे ब्रह्मांड सुद्धा ब्रह्मच आहे, कारण ब्रह्मापासूनच याची उत्पत्ती झालेली आहे. वास्तविक पाहता आपणा सर्वांची उत्पत्ती या ब्रह्मापासून झालेली आहे. आपल्यामध्ये जे सात्विक गुण म्हणजे त्रिगुण आहेत, सात्विक, राजस, तामस, अहंकार आहे, पंच महत्त्व जे आहे किंवा पंचमहाभूत आणि 11 इंद्रिय यांनी जे सगळं आपलं शरीर बनलेलं आहे त्या शरीराची उत्पत्ती ब्रह्मापासूनच झालेली आहे. परंतु जो श्रद्धा, भक्ती आणि वैराग्य तसेच निरंतर योगाभ्यास यामुळे एकाग्र चित्त आणि अनासक्त झालेला आहे, तोच याला ब्रह्मरूपात पाहू शकतो. अनासक्त झालेल्या भगवंतांची एकरूप झालेल्या भक्तालाच फक्त त्या परब्रह्माला बघता येतं किंवा तो ब्रह्मरूपात हे सगळं पाहू शकतो. ते पुढे कपिल मुनी म्हणतायत, हे पूजनीय माते, मी तुला हे ब्रह्म साक्षात्काराचे साधन रूप ज्ञान ऐकवले. थिअरी मी तुला सांगितली असं ते म्हणतायत. साधन रूप ज्ञान मी तुला ऐकवलंय, याच्या द्वारा प्रकृती आणि पुरुषाच्या यथार्थ स्वरूपाचा बोध होतो. हे जे ज्ञान मी तुला दिलं त्याच्यावरून आपल्याला पुरुष काय आणि प्रकृती काय याचं ज्ञान होतं असं कपिल देव म्हणतायत. आणि आपण आतापर्यंत मागे सुद्धा प्रकृती काय, पुरुष काय, विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सगळं त्यांनी आईला ज्या वेळेला सांगितलं ते आपण ऐकलेलं आहे. आणि ते ज्ञान करून घेणं किती गरजेचं आहे हे आपण तेव्हा सुद्धा बघितलं होतं. आता आपण बघूया 32व्या श्लोकात ते काय म्हणतायत ते. ज्ञानयोगश्च मन्निष्ठो नैर्गुण्यो भक्ती लक्षणः द्वयोरप्येक एवार्थो भगवत् शब्द लक्षणः यथेन्द्रियैः पृथग्द्वारैरर्थो बहुगुणाश्रयः
एको नानेयते तद्वत् भगवान शास्त्रवर्त्मभिः. हे देवी, आईला आता त्यांनी देवी म्हटलेलं आहे, हे देवी, निर्गुण ब्रह्म विषयक ज्ञानयोग आणि माझ्या विषयीचा भक्ती योग या दोन्हीचे फळ एकच आहे, त्यालाच भगवंत म्हणतात. फळ काय आहे तर भगवंत प्राप्त होणं. मग ते ज्ञानमार्गाने तुम्ही जा, आत्मस्वरूपाची ओळख करून घेऊन तुम्ही भगवंतांपर्यंत पोचा अनासक्त पद्धतीने, किंवा भगवंतांना अनन्य शरण जाऊन भजन मार्गाने भगवंतांच्या कथा गात गात भक्ती योगाच्या मार्गाने जा, तरी दोन्हीचं फळ एकच आहे, ते म्हणजे भगवंत प्राप्त होतात. जसे रूप रस गंध इत्यादी गुणांचा आश्रय असणारा एकच पदार्थ भिन्न भिन्न इंद्रियांच्या द्वारा विभिन्न रूपाने अनुभवास येतो, तसेच शास्त्राच्या वेगवेगळ्या मार्गाने एकाच भगवंतांची अनेक प्रकारे अनुभूती येते. एक फूल जर आपण गुलाबाचं घेतलं तर कुणी त्याला वासावर, ज्याला डोळे नाही आहेत तो म्हणेल हा गुलाबाचा वास आहे, हा छान गुलाबाचा वास आला बरं का. म्हणजे गुलाबाच्या फुलाचं ज्ञान तो वासावरून करून घेऊ. डोळे आहेत तो म्हणेल अरे वा काय सुंदर रंग आहे, हा हा गुलाब मला आवडला बरं का. म्हणजे एकच पदार्थ आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारे आपण ओळखता येतो, पण जसं ते फूल एकच आहे, ते गुलाबाचं फूल आहे, तसंच ब्रह्म परब्रह्म परमात्मा एकच आहे, तो आपण निरनिराळ्या मार्गाने ओळखू शकतो किंवा निरनिराळ्या मार्गाने त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. भक्ती मार्गाने पोहोचू शकतो, ज्ञान मार्गाने पोहोचू शकतो, योग मार्गाने पोहोचू शकतो. आपली जशी प्रकृती असते, प्रवृत्ती असते, त्या हिशोबाने आपण एक भक्ती करावी. भक्तीमध्ये कर्ममार्ग असतोच, कारण आपण भजन पूजन अर्चन हे सगळं करणार, ते कर्ममार्गाशिवाय होत नाही. त्यामुळे भक्ती आणि कर्ममार्ग हातात हात घालून चालतात. ज्ञानमार्गात सुद्धा कर्म असतंच, कारण ज्ञानमार्गात आपण ज्ञानाची लालसा आहे, स्वस्वरूपाला ओळखण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण ध्यानाला बसणं किंवा जे काही करायचं असतं योग नियम आसन वगैरे यम नियम आसन ते आपण करत असतो, त्यामुळे तिथेही कर्मच असतं. त्यामुळे ज्ञान मार्गाने जा, योग मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, हे सगळे मार्ग शेवटी भगवंतांपर्यंतच आपल्याला नेऊन पोहोचवतात. ज्याची जशी प्रवृत्ती आहे तसं त्यांनी जावं, त्याची त्यांनी अनुभूती घ्यावी. पुढे बघा, क्रियया क्रतुभिर्दानैस्तपस्वाध्यायमर्शनैः आत्मेंद्रिय जयेनापि संन्यासेन च कर्मणां योगेन विविधांगेन भक्ति योगेन चैव हि धर्मेणोभयचिह्नेन यः प्रवृत्ति निवृत्तिमान् आत्मतत्त्वावबोधेन वैराग्येण दृढेन च ईयते भगवानेभिः सगुणो निर्गुणस्वदृक् प्रामोचं भक्ति योगस्य स्वरूपं ते चतुर्विधं कालस्य चाव्यक्तगतेर् योऽन्तर्धावति जंतुषु. अनेक प्रकारची कर्मे, यज्ञ दान तप वेदाध्ययन वेद विचार मन आणि इंद्रियांचा संयम, कर्माचा त्याग, विविध अंगे असलेला योग, भक्ती योग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, दोन्ही प्रकारचे धर्म, आत्मतत्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य या सर्व साधन मार्गाने सगुण निर्गुण रूप स्वयंप्रकाश भगवंतालाच प्राप्त केलं जातं. आपण कुठल्याही मार्गाने जाऊ आपण भगवंतालाच प्राप्त होतो, भगवंत आपल्याला प्राप्त होतात, पण आपल्याला साधना मात्र दृढपणे करावी लागते. भगवंतांची अनन्य शरण व्हावं लागतं. सात्विक राजस तामस आणि निर्गुण भेदाने 4 प्रकारच्या भक्ती योगाचे आणि जो प्राण्यांच्या जन्मादी विकारांचा हेतू आहे, तसेच ज्याची गती जाणता येत नाही त्या काळाचे स्वरूप मी तुला सांगितले. कपिल मुनी म्हणतायत की मी तुला काळाचेही स्वरूप सांगितले, गती कशी प्राप्त होते ते सांगितले, सात्विक राजस तामस आणि निर्गुण भेदाने 4 प्रकारच्या भक्ती योगाचं तुला मी वर्णन करून सांगितलं. आता पुढे ते आईला म्हणतायत की जीवस्य संस्कृतिर्बौद्धिर विद्या कर्म निर्मिता या स्वंग प्रविशन्नात्मा नवेद गतिमात्मनः. हे देवी, अज्ञानाने कर्म केल्याने जीवाला ज्या अनेक गती प्राप्त होतात तेथे गेले असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही.
त्यामुळे कर्म कुठलंही अज्ञानाने करून उपयोगी नाही, त्याची माहिती करून घेऊन, ज्ञान करून घेऊन कर्म केलं तर आपल्या म्हणजेच आपण स्वस्वरूपाला जाणून घेतलं तर आपल्याला भगवंतांपर्यंत पोचता येतं. अन्यथा आपण भगवंतांपर्यंत पोचत नाही, कारण स्वस्वरूपाला आपण जाणलेलं नाही. आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत आणि त्या परमात्म्यांमध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. आपण आलो कुठून हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे की मी जन्माला आलो, आईच्या उदरातनं आलो. आईच्या उदरातनं आलो ह्या लौकिकात आपण या आईच्या उदरातनं आलो असं आपण म्हणतो. आईच्या उदरात तुम्ही कुठून आलात? भगवंतांकडून आलात. आपण जेव्हा गर्भाशयाचं सगळं वर्णन, गर्भात जीव कसा आला, त्याची वाढ कशी झाली, हे कपिल देवाने जेव्हा आईला सांगितलं ते आपण आधीच्या अध्यायात बघितलंय. आणि त्यामुळे आपण कुठून आलो याचं ज्ञान आता आपल्याला आहे. आपण जर त्या भगवंतांकडून आलो, परमेश्वराकडून आलेलो आहोत, परम असा ईश तो आहे आणि आपला पण आत्मतत्व आहे, तर आपलं आत्मतत्व त्या परमात्म तत्वात जाऊन मिळणं गरजेचं आहे. जसं पाणी पावसाच्या द्वारे पडतं आणि नद्या वाहतात, नदी वाहते खरं, पण नदीची ओढ समुद्राकडे असते. ती समुद्राकडे धाव घेते आणि ती समुद्राला जाऊन मिळते. पुन्हा वाफेच्या रूपाने ती ढग होते आणि पुन्हा पृथ्वीवर येते पावसाच्या रूपाने. हे पाण्याचं जसं सर्कल आहे, तसंच वॉटर सायकल त्याला आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये, ती वॉटर सायकल. तशीच आपली सुद्धा सायकल आहे. आपला हा जो जीवात्मा आहे तो आला त्या परमात्म्यापासून, मग तो जाणार कुठे? पुन्हा त्या परमात्म्याकडे जाणार. आणि पुन्हा त्या परमात्म्याला जेव्हा इच्छा होईल की एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत, त्यावेळेला तो पुन्हा आपल्याला इथे पाठवून देईल. पण तोपर्यंत आपण मात्र हे ज्ञानाने जाणलं पाहिजे, आत्मस्वरूप ओळखलं पाहिजे. आपल्या स्वरूपाला जाणलं तर आपल्याला पुन्हा पुन्हा पुनरपि जननी जठरे शयनम करावं लागणार नाही. भगवंत प्रलयानंतर जेव्हा आपल्याला पाठवतील, भगवंतांच्या इच्छेने जे व्हायचं ते होऊ दे. आपल्या इच्छेने वासना शिल्लक राहिल्यात म्हणून आपल्याला पुन्हा यावं लागलं, हे योग्य नाही. तो मार्ग योग्य नाही. आपण ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि भगवंतांच्यात विलीन होता आलं पाहिजे. भगवत धामाला आपल्याला जाता आलं पाहिजे. नाही तत्खलायोपदिशेन नाविनीताय कर्हिचित न स्तब्धाय न भिन्नाय नैव धर्मध्वजाय च न लोलुपायोपदिशेन न गृहारूढ चेतसे न भक्ताय च मे जातु न मद्भक्तद्विषामपि. कपिल मुनी आईला म्हणतायत, मी तुला जो ज्ञानाचा उपदेश केला आहे तो दुष्ट, उद्धट, घमेंडखोर, दुराचारी आणि दांभिक पुरुषांना कधीही करू नये. आई, मी जरी तुला हे सांगितलेलं असलं ना तरी सुद्धा जे उद्धट आहेत, जे दांभिक आहेत, घमेंडजनक खूप आहेत, दुष्ट जे आहेत, त्या पुरुषांना हा उपदेश करू नये. कारण असे दुष्ट पुरुष याचा गैरवापर करून घेऊ शकतात. त्यामुळे जे त्या ज्ञानाचा उपयोग करून घेणार नाहीत, अथर्व शीर्षात सुद्धा म्हटलेलं आहे, तुम्ही अथर्व शीर्ष म्हणत असाल तर त्याच्या फलश्रुतीमध्ये म्हटलेलं आहे, अशिष्याय न देयम, कुणाला देऊ नका. अशिष्य जो असेल म्हणजे जो ज्ञान घेण्याला योग्य नसेल अशा शिष्याला देऊ नका. मूल ज्या वेळेला लहान असतं त्यावेळेला पहिल्यांदा त्याला बोलायचं कसं हे शिकवलं जातं. एकदम बराबर वाक्य शिकवली जात नाहीत, कारण एकदम शिकवलेली वाक्य त्याला म्हणता येणार नाही, तेवढी त्याच्या बुद्धीची झेप अजून वाढलेली नाही. हे जसं आपल्याला माहिती असतं, त्या लहान मुलाशी आपण जसं वागतो तसंच जो अज्ञानी माणूस आहे, जो दुष्ट आहे, त्याला जर हे ज्ञान दिलं तर तो पात्र नाहीये ते दान घेण्याला. त्यामुळे अशा माणसाला ते दान देऊ नये. ज्ञानाचं सुद्धा दान आहे, सत्पात्री दान करावं असं आपण म्हणतो. मग हे दान कुणाला द्यावं, हे ज्ञान कुणाला द्यावं? तर ज्यांना आसक्ती आहे ज्ञानाची, ज्यांना खरंच भगवंतांच्या बद्दल प्रचंड प्रेम आहे, भगवंतांच्यात विलीन व्हायची इच्छा आहे, त्यांना हे ज्ञान द्यायला काही हरकत नाही. पुढे ते म्हणतायत, जो विषय लोलूप आहे, गृहासक्त आहे, माझा भक्त नाही आणि माझ्या भक्तांचा द्वेष करणार आहे, त्याला सुद्धा याचा कधी उपदेश करू नये. दुष्टाला देऊ नये, उद्धटाला देऊ नये, घमेंडखोराला देऊ नये, दुराचार्याला देऊ नये, दांभिक पुरुषांना देऊ नये. तसंच जो विषयामध्ये लोलूप आहे, विषयामध्ये आसक्त बुडालेला आहे, आकंठ,
त्याला देऊ नये. जो गृहासक्त आहे, घर आणि घर एकच सगळ्यात, म्हणजे स्वार्थाने जो लडबडलेला आहे त्याला हे देऊ नये. जो माझा भक्त नाही, माझी भक्ती करत नाही, निंदनीय काम करत फक्त फिरतो, त्याला हे ज्ञान देऊ नये. आणि जो माझ्या भक्तांचा द्वेष करतो त्याला सुद्धा हे ज्ञान देऊ नये, असं या ज्ञानाचा उपदेश करू नये असं कपिल मुनी म्हणतायत. आणि मग कुणाला द्यावं हे ज्ञान? तर जो अत्यंत श्रद्धाळू भक्त आहे, विनयशील आहे, दुसऱ्यांविषयी दोष दृष्टी न ठेवणारा आहे, सर्व प्राण्यांची मैत्री असणारा, गुरुसेवेमध्ये तत्पर आहे, बाह्य विषयांमध्ये अनासक्त आहे, शांत चित्त आहे, मत्सर शून्य आहे आणि पवित्र चित्त ज्याचा आहे, तसेच मला परम प्रियतम मानणारा असेल त्याला याचा उपदेश करावा. तर कपिल मुनी म्हणतायत, हे आई, मी तुला आजपर्यंत जे ज्ञान दिलेलं आहे ते तू ग्रहण केलेलं आहेस, पण हे तुला जर कुणाला द्यायची वेळ आली तर तो माणूस कसा हवा? ज्याची भगवंतांवर श्रद्धा आहे, जो भगवंतांचा भक्त आहे, अतिशय नम्र आहे, दुसऱ्याविषयी कुठलीही दोषदृष्टी न ठेवणारा आहे, सर्व प्राण्यांची, सर्व भूता मैत्र जडो परस्परांचे, असं जे म्हटलेलं आहे, मैत्र ज्याचं जडतं सगळ्यांशी, त्यांना हे ज्ञान द्यावं. शांत चित्त असलेल्या, मत्सर शून्य असलेल्या, पवित्र चित्त असलेल्या लोकांना हे ज्ञान द्यायला काही हरकत नाही, हा उपदेश सांगायला काही हरकत नाही. पुढे ते म्हणतायत, मी पुन्हा एकदा 41 आणि 42वा श्लोक वाचते, मला वाटतं मी तो वाचला नाही. श्रद्धानाय भक्ताय विनीतायानसूयवे भूतेषु कृतमैत्राय शुश्रूषाभिरताय च बहिर्जात विरागाय शांतचित्ताय दीयतां निर्मत्सराय शुचये यस्याहं प्रेयसां प्रियः. तर कुणाला ज्ञान द्यावं तर हे या 2 श्लोकामध्ये आपण बघतो. तसंच आणखीन ते म्हणतायत, यैदं शृणुयादंब श्रद्धया पुरुषः सकृत यो वाभिधत्ते मच्चित्तः सह्येति पदवींच मे. हे माते, जो पुरुष माझे ठिकाणी चित्त ठेवून याचे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना श्रवण किंवा कथन करेल, तो माझ्या परमपदाला प्राप्त होईल. आता भगवंतांच्या परमपदाला कोण प्राप्त होईल हे सुद्धा कपिल मुनींनी इथे सांगितलेले आहे, की जे पुरुष माझ्या ठिकाणी चित्त ठेवून आतापर्यंत मी जे ज्ञान सांगितलं याला कपिल गीता असं म्हणतात. ही जी कपिल गीता आहे, तू माझ्या ठिकाणी चित्त ठेवून, भगवंतांच्यावर श्रद्धा ठेवून, त्यांच्या ठिकाणी चित्त मन एकाग्र करून श्रद्धापूर्वक एक वेळ जरी कोणी हे ऐकेल, श्रवण करेल किंवा कथन करेल, कथन करणाऱ्याला सुद्धा आणि श्रवण करणाऱ्याला सुद्धा हे फळ प्राप्त होईल, त्याला माझं पद, परम पद प्राप्त होईल, म्हणजे परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचता येईल. आपण अतिशय श्रद्धेने गेले काही दिवस ही कपिल गीता ऐकत होतो आणि अजून एक अध्याय त्या कपिल गीतेतला शिल्लक आहे, पण त्या आधीच त्यांनी फळ सांगितलंय की जो कोणी हा ज्ञानोपदेश श्रद्धेने ऐकेल किंवा कथन करेल त्याला माझ्या पदाची, परमपदाची प्राप्ती होईल आणि आपण ते भाग्यवान नक्कीच आहोत असं मला वाटतं. इथे आपला हा 32वा अध्याय समाप्त झालेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंधे कापिलेये 32 हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. आता फार वेळ नाहीये, त्यामुळे आपल्याला 33व्या अध्यायाचे काही हे आपले पूर्ण होणार नाहीयेत श्लोक. तर आपण आता कुंती मातेने केलेली स्तुती घेऊया आणि त्यानंतर आज थोडस एक काही मिनिट सेकंद आधी आपण आपली मीटिंग संपवूया, कारण 33वा अध्याय सुद्धा पूर्ण होणार नाही, तो अर्धवट राहील आणि तो आपल्याला एका ह्याच्यात सुद्धा पूर्ण करता येईल. उद्या आपण 33वा अध्याय पूर्ण करू, म्हणजे आपला तृतीय स्कंद पूर्ण होईल. आता कुंती मातेने केलेली स्तुती.
नमस्ये पुरुषं त्वाद्य मीश्वरं प्रकृतेः परम् अलक्षौ सर्वभूतानां मन्तर्बहिरवस्थितं मायाजवनिकाच्छन्न मज्ञाधोक्षजमव्ययम् न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा तथा परमहंसानां मुनीनाममलात्मनां भक्ति योग विधानार्थं कथं पश्येमहि स्त्रियः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये। हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत। मम तापमपाकुरुदेव मम पापमपाकुरुदेव मम तापमपाकुरुदेव मम पापमपाकुरुदेव